नमस्कार, स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कडधान्यांपासून ज्या रस्सा भाज्या बनवल्या जातात त्याच्यातील आपण 8 प्रकार इथे पाहणार आहोत। अतिशय बनवायला सोप्या पद्धतीने आहेत, कुकरमध्ये झटपट बनवून तयार होतात। आता याच्यामध्ये आपल्याला काय होतं, कधी कधी आपल्याला ऑप्शन म्हणजे भाज्या उपलब्ध नसतात घरामध्ये, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या रस्सा भाज्या बनवू शकता। याच्यामध्ये आपल्याला 2 भाजी बनवायची गरज लागत नाही, पातळ आमटी आणि सुकी भाजी बनवायची गरज लागत नाही। अशा पद्धतीची तुम्ही जर ग्रेव्ही भाजी रस्सा भाजी बनवली तर तुमची एका भाजीमध्ये काम चालू शकतं। भाताबरोबरही खायला अतिशय सोपं जातं आणि आपल्याला आमटी बनवायची गरज लागत नाही आणि चपाती भाकरी बरोबरही खाण्यासाठी आपल्याला सुक्या भाजीपेक्षा अशा पद्धतीची रस्सा भाजी खायला खूप छान वाटते। आज मी इथं तुम्हाला 8 प्रकारच्या कडधान्यांपासून बनवल्या जाणाऱ्या रस्सा भाजीचे प्रकार या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। या माझ्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज आहेत जे तुमच्याबरोबर मी आज शेअर करत आहे। रेसिपीज तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओमध्ये इथं पहिल्यांदा तर आपण इथं हिरव्या मुगापासून भाजी बनवणार आहे रस्सा भाजी। इथं तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये। कधी आपल्याला मूग भिजवायला विसरले किंवा आपल्याला जर मुगाच्या अशा पद्धतीची रस्सा भाजी बनवायची असेल तर आपल्याला मूग भिजत घालायची गरजही लागत नाही। अगदी कुकरमध्ये झटपट तयार होणारी ही भाजी आहे आणि भाताबरोबर तर खूप छान लागते खायला। लागणारं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे। 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत, इथं तुम्ही पाहतच आहात। आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मूग। 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे, सोबतच आपण इथं आलं आणि लसूण वापरणार आहे। खूप छान टेस्ट येते आलं लसूणमुळे। आणि जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी आणि थोडे खडे मसाले घेतलेले आहेत। आपण इथं हळद आणि थोडी हिंगही वापरणार आहे याच्यामध्ये। मीठ चवीनुसार घेतलेलं आहे आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, जे घरी आपण रेग्युलर वापरतो तेच वापरायचं आहे। पहिल्यांदा तर आपल्याला कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये धुवून घेतलेले मूग आपण घालून घ्यायचे, सोबतच थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायचं आणि आपण इथं शिट्टी करून घेणार आहे। आता हे मूग पटकन शिजले जातात, त्यामुळे आपल्याला इथं 5 शिट्ट्या करून घ्याव्या लागतील। भिजवून घेतलेले असतील तर 2 शिट्ट्यामध्ये शिजतात, पण इथं आपण बिना भिजवता मूग शिजवून घेणार आहे, त्यामुळे इथं आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्याव्या लागतील। आता मूग शिजलेले आहेत, बाजूला काढून घ्यायचे आणि त्याच कुकरमध्ये आपण आता फोडणी देऊन घेणार आहे रस्सा भाजीला। पहिल्यांदा तर ते कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि खडे मसाले आणि जिरा आपण जे घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये टाकून घ्यायचं। जिरे भाजल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा भाजून घ्यायचा। कांदा अगदी लालसर होईपर्यंत भाजायचा आणि भाजला की त्याच्यामध्ये परत आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे। टोमॅटो ही आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। टोमॅटो भाजून झाला की मग याच्यामध्ये आपण जे लाल तिखट घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने भाजून घ्यायचं। तेलामध्ये भाजल्यानंतर लाल तिखट छान रंग येतो भाजीला आणि कटही छान येतो। आणि नंतर आपण जे मूग शिजवून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आणि सोबतच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही घालायची। आता जे सर्व साहित्य आपलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि परत कुकरचं झाकण लावून आपल्याला इथं कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची आहे। असं केल्यामुळे काय होते, छान चव लागते, म्हणून आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती आता परत एकदा 1 शिट्टी करून घ्यायची। आणि आता तुम्हाला इथं मी दाखवतच आहे अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी मुगाची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। पूर्ण परफेक्ट असं मूग शिजलं जातं जर सेकंड टाइम तुम्ही अशा पद्धतीने शिट्टी करून घेतली की, आणि चवीलाही लागतं, म्हणून परत एकदा आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची फोडणी दिल्यानंतर। अशी परफेक्ट मुगाची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे आणि खायलाही अतिशय छान चविष्ट बनवते। भाताबरोबर तर खूप छान लागते, सोबतच तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबरही खाऊ शकता अगदी आरामात। याच्यामध्ये तुम्हाला 2 भाज्यांची गरज लागत नाही। अशा पद्धतीची जर तुम्ही मुगाची रस्सा भाजी बनवली तर अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे। याच्यामध्ये आपण कोणताही एक्स्ट्रा मसाला वापरलेला नाही, अगदी आपल्या घरगुती साहित्यामध्ये आणि घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये बनवून तयार होते। ज्यावेळेस भाजीला काही ऑप्शन नाही त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। या व्हिडिओमधली आपली दुसरी रेसिपी आहे, आपण डाळ पालक तडका बनवणार आहे। पालकच्या तर भरपूर रेसिपीज असतात, परंतु अशा पद्धतीचा डाळ पालक तडका बनवला तर खूप छान टेस्टी लागतो। आता आपण इथं मिक्स डाळी वापरणार आहे डाळ पालक तडक्यामध्ये। इथं तुरीची डाळ थोडी घेतलेली आहे, मुगाची डाळ थोडी घेतलेली आहे आणि मसूर डाळ थोडी घेतलेली आहे। 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि सोबतच पालक अशा पद्धतीने स्वच्छ धुवून त्याची पानं घेतलेली आहेत आणि तो बारीक चिरून घ्यायचा, एकदम बारीक चिरून घ्यायचा, जेवढं शक्य असेल तेवढ्या प्रमाणात बारीक चिरून
घ्यायचा आणि फोडणीसाठी लसूणही घेतलेला आहे। भरपूर प्रमाणात लसूण वापरायचा, त्यामुळे खूप छान टेस्ट लागते। पहिल्यांदा तर कुकरमध्ये आपण इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे। गरम करून पाण्यामध्ये नंतर याच्यामध्ये डाळी घालून घ्यायच्या आणि जो पालक चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये घालून घ्यायचा। सोबतच टोमॅटो, मीठ आणि हिंग घातलेला आहे शिजण्यासाठी। हिंगामुळे कोणत्याही डाळीची आमटी असेल तर खूप छान टेस्ट येते, म्हणून शक्यतो प्रत्येक आमटीमध्ये हिंगाचा वापर करायचा। हिंगाचा खूप छान फ्लेवर येतो कोणत्याही पदार्थामध्ये। आता झाकण लावून घेतलेलं आहे आपण इथं कुकरचं। कुकरच्या आपल्याला इथं साधारणतः 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। एखाद्या वेळेस 4 शिट्ट्या झाले तरी चालतं, डाळ आपली परफेक्ट शिजली जाते। आता मुगाची डाळ आणि मसूर डाळ ती पटकन शिजली जातेच, तुरीच्या डाळीला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। आणि इथं तुम्ही पाहतच आहात अगदी परफेक्ट अशी डाळ शिजून झालेली आहे। कुकरमध्ये डाळ शिजल्यामुळे खूप छान टेस्ट लागते, म्हणजे पाणी वेगळं आणि डाळ वेगळं असा काही प्रकार होत नाही। अगदी परफेक्ट डाळ शिजल्यामुळे आमटी ही परफेक्ट अशी बनून तयार होते। आता थोडं आपण इथं रवी किंवा अशा पद्धतीचं विस्कर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने विस्क करून घेऊ शकता, म्हणजे डाळ आपल्याला अगदी घोटून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची, म्हणजे डाळ वेगळं पाणी वेगळं होत नाही। अगदी परफेक्ट अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार होते डाळीची। आता पातेलं गरम करून घेतलेलं आहे फोडणी देण्यासाठी। त्याच्यामध्ये आपण इथं तेल टाकून घ्यायचं। तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। इथं मी 1 मोठा चमचा टाकून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी इथं जिरा आणि मोहरी फोडणीसाठी टाकून घेतलेले आहे। जिरा मोहरी पहिल्यांदा आपल्याला फोडणीमध्ये भाजून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे कच्चा वास येत नाही फोडणीचा। जिरा मोहरी भाजून झालं की याच्यामध्ये आपण जो लसूण घेतलेला आहे, आता अशा पद्धतीची ज्यावेळेस आमटी असते त्यावेळेस लसणाचा वापर भरपूर प्रमाणात करायचा। लसणाचा फ्लेवर आमटीमध्ये खूप छान टेस्ट देतो, म्हणून इथं मी भरपूर सारा लसूण अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेला आहे। अगदी बारीकही चेचायचा नाही आणि मोठाही ठेवायचा नाही, अशा पद्धतीने चेचून घेतलेला आहे। तो भाजला की फोडणीमध्ये मग याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं। इथं मी मोठे 2 चमचे लाल तिखट वापरत आहे। लाल तिखट जे आहे रेग्युलर घरी वापरतो त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या मसाल्यांचा वापर केलेलाच असतो, त्यामुळे इथे एक्स्ट्रा मसाले वापरायची गरजच लागत नाही। तेवढ्या मसाल्यांमध्ये आपलं काम चालतं, म्हणजे पुरेसं होतं। रेग्युलर जेवणामध्ये अशा पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले पदार्थ खूप छान लागतात। कधीतरी वेगळेपण म्हणून तुम्ही मसाल्यांचा वापर करू शकता, परंतु रेग्युलर जेवणामध्ये जास्त मसाल्यांचा वापर केला तर ते आपल्याला रोजच्या खाण्यामध्ये आवडत नाही आणि खावंसही वाटत नाही। अशा पद्धतीने आता जी फोडणी तयार केलेली त्याच्यामध्ये आपण जी डाळ पालक शिजवून घेतलेली ती ओतून घेतलेली आहे आणि असं घट्ट दाटसर अशी आमटी बनवून तयार झालेली आहे। अशा पद्धतीची ज्यावेळेस आमटी बनते त्यावेळेस आपल्याला भाजीचीही गरज लागत नाही। आता या व्हिडिओतील तिसरी भाजी अशी आहे की छोले जर सगळ्यांच्याच घरी बनवले जातात, परंतु माझ्या या व्हिडिओमध्ये मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत छोले। झटपट तयार होणारे छोले आहेत, अगदी झणझणीत आणि ग्रेव्ही छोले आहेत, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही। आता अशा पद्धतीने सकाळच्या वेळेला आपण इथं छोले भिजवून घेणार आहे। छोले भिजवत असताना मात्र आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे पटकन भिजले जातात। आता छोले भिजवत असताना सोबतच मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि खायचा सोडाही वापरायचा, त्याच्यामुळे छोले असं टमटमीत फुगले जातात, म्हणून मी इथे अगदी पाव चमचा खायचा सोडा वापरलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। आता हे हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 ते 6 तास भिजून द्यायचं, म्हणजे परफेक्ट असे छोले भिजले जातात। इथं आता पाहतच आहात तुम्ही असे टमटमीत फुगलेले आहेत छोले, म्हणजे परफेक्ट असे भिजलेले आहेत। आता आपण हे छोलेचं पाणी काढून टाकलेलं आहे। सोबतच छोले बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे। 3 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो, 1 बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। इथं चक्री फूल आणि थोडेसं दालचिनी, लवंग आणि मिरे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, आलं आणि लसूण आणि मसाल्यांमध्ये इथं आपण धने पावडर, चाट मसाला, गरम मसाला आणि इथं लाल तिखट वापरणार आहे। आता रंग येण्यासाठी फक्त इथं चहा पावडर आपण वापरणार आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर रंग येण्यासाठी चहा पावडरीमध्ये पाणी ओतून ठेवलेलं आहे, त्यामुळे पाण्यालाही खूप सुंदर रंग येणार आहे। आणि कांदा, टोमॅटो अशा पद्धतीने मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे, जास्त बारीकही करत बसायची गरज लागत नाही। सोबतच बटाटाही चिरून घेतलेला आहे। आता कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये आपल्याला पहिल्यांदा छोले टाकून घ्यायचे आणि जे सोबत आपण चिरून घेतलेले टोमॅटो, कांदा आणि बटाटे आहेत तेही याच्यासोबतच टाकून घ्यायचे आणि जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत तेही सोबतच टाकायचे आहेत। आपल्याला इथं शिजवून घेण्यासाठी पहिल्यांदा अशा पद्धतीनं खडे मसाले, मिरची,
टोमॅटो, बटाटा, कांदा आणि छोले टाकून घ्यायचे आहेत आणि झाकण लावून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला आता छोले शिजण्यासाठी भरपूर वेळ लागतो, म्हणूनच इथं आपण कुकरच्या साधारणतः 8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। 8 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट असे छोले शिजून होतात आणि तुम्ही इथे पाहतच आहात कांदाही आपला परफेक्ट आता शिजलेला आहे, सोबतच टोमॅटोही शिजलेला आहे। आता टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे, ऑप्शन आहे तुम्ही नाही काढली तरी चालेल, परंतु मी इथं काढून घेतलेले आहे। ग्रेव्हीमध्ये टोमॅटोची साल वेगळी दिसते, त्यामुळे मी इथं काढून घेतलेले आहे आणि चेक करून पाहिलं तर इथं परफेक्ट असे छोले शिजलेले आहेत। आणि आपण इथं आता मॅशरच्या मदतीने छोले, बटाटा, टोमॅटो जे सर्व साहित्य आपण शिजवून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने मॅशरच्या मदतीने मॅश करून घ्यायचं। आणि काय होतं, अशा पद्धतीने मॅश केलं तर छोले अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी मध्ये तयार होतात। म्हणजे याची ग्रेव्ही बनवत असताना पाणी वेगळं, छोले वेगळे असं काही प्रकार होत नाही। आणि बटाटा वापरलेला आहे त्यामुळे अगदी टेक्स्चर छान येतं बटाट्यामुळे छोल्यांचं। अशा पद्धतीने आता मॅश केल्यानंतर आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीचं बनून तयार झालेले आहेत छोले। आता फोडणी देऊन घेऊयात। आपण इथं पातेलं ठेवलेलं आहे, मी पातेलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये भरपूर सारं तेल टाकून घेतलेलं आहे। छोले म्हणले की झणझणीत आणि असं चमचमीत दिसायलाच हवेत, म्हणून मी इथं 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये लसूण भाजून घेतला। लसूण भाजून घेतल्यानंतर आपण जे मसाले घेतलेले आहेत ते तेलामध्येच आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे छान रंग येणार आहे छोल्यांना। मसाले सर्व तेलामध्ये भाजून झाले की मॅश केलेले छोले याच्यामध्ये टाकून घ्यायचे। खूप सुंदर रंग दिसत आहे, अगदी असे झणझणीत दिसत आहेत आणि चमचमीत ही दिसत आहेत। म्हणजे असं की आपल्याला वाटत असतं की अशा पद्धतीचं असावा, आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभा राहत असतं कोणत्याही पदार्थाचं, तशाच पद्धतीने इथं छोले आपले बनून तयार होतात। आता आपण जे चहा पावडरचं पाणी आहे ते शिजवून, म्हणजे पाण्यामध्ये आपण चहा पावडर टाकून घेतलेली ते शिजवून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। हे फक्त रंग येण्यासाठी अशा पद्धतीनं आपण इथं चहा पावडरचं पाणी वापरलेलं आहे, तुम्ही स्किप ही करू शकता। आणि चाट मसाला हा कंपल्सरी छोल्यांमध्ये वापरायचाच, त्यामुळे छोल्यांचा स्वाद म्हणजे जे फ्लेवर असतो छोल्यांचा असा आंबटसर असा तो चाट मसाल्यामुळे खूप छान येतो। त्यामुळे याच्यामध्ये चाट मसाला किंवा आमचूर पावडर कंपल्सरी वापरायचीच, त्यामुळे छान टेस्ट येते छोल्यांना। आणि इथं पाहतच आहात अगदी सुंदर दिसत आहेत। आता आपल्या या व्हिडिओमधील पुढची रेसिपी आहे, आपण दुधी भोपळा खायला तर कुणालाहीच आवडत नाही, परंतु अशा पद्धतीने तुम्ही दुधी भोपळ्याचा डाळ तडका बनवू शकता। डाळीबरोबर दुधी भोपळा खायला खूप सुंदर लागतो। आता दुधी भोपळ्याचा डाळ तडका बनवण्यासाठी आपण लागणारं साहित्य इथं घेतलेलं आहे। डाळ मिक्स डाळ वापरलेली आहे, इथं तुम्ही कोणतीही एक प्रकारची वापरली तरी चालेल। आणि कोवळा दुधी भोपळा इथं मी अर्धा घेतलेला आहे, ज्याची साल काढून घेतलेली आहे। 1 कांदा आणि 1 टोमॅटो वापरणार आहे आपण याच्यामध्ये फोडणीसाठी। लसूण आणि आलंही वापरायचं, छान टेस्ट लागते। सोबतच कढीपत्ता, जिरं, मोहरी फोडणीसाठी आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही आहे, त्यामुळेच खूप छान टेस्ट लागते। आता दुधी भोपळा साल काढून घेतलेली, असं एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठे पण नाही, अशा पीस मध्ये कट करून घेतलेला आहे। कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचं, जेणेकरून तेलामध्ये पटकन भाजले जावेत, अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहे। आता कुकरमध्येच आपण शिजवून घेणार आहे। कुकरमध्ये पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण डाळी टाकून घेतलेल्या आहेत। डाळी स्वच्छ धुवून घेतल्या पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये डाळी टाकून घेतल्या आणि सोबतच जे आपण चिरून घेतलेले कांदा, टोमॅटो आणि भोपळा आहे तेही याच्यामध्येच ऍड करायचं। आणि याच्यामध्ये आता हिंगही वापरायचं, डाळीची आमटी म्हटले की हिंग कंपल्सरी वापरायलाच हवा। आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। आपल्याला दुधी भोपळा आणि डाळी पहिल्यांदा शिजवून घ्यायची आहे, ज्या पद्धतीने आपण इतर वेळी आमटी बनवतो, म्हणजे डाळीच्या आमट्या ज्या पद्धतीने बनवल्या जातात, पहिल्यांदा डाळ शिजवून घ्यायची नंतर फोडणी द्यायची, तशाच पद्धतीने इथं आपण आता दुधी भोपळा आणि डाळी शिजवून घेतलेल्या आहेत। आणि इथं मॅशरच्या मदतीने आपल्याला याच्यामध्ये दुधी भोपळा मॅश करून घ्यायचा आहे डाळींबरोबर, त्यामुळेच खूप छान फ्लेवर येतो आणि आपली जी आमटी आहे किंवा रस्सा भाजी तुम्ही म्हणाल तर ती अशी घट्ट होणार आहे आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी बनून तयार झालेली आहे। एखाद वेळेस आपल्याला अशा पद्धतीचं डाळ तडका म्हणजे बनवायचा नसेल तर अशा पद्धतीने सूप बनवूनही पिऊ शकता तुम्ही दुधी भोपळ्याचं, खूप हेल्दी आहे हे आपल्या शरीरासाठी। आता परत आपण इथं पातेलं गरम केल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। कढीपत्ता भाजून झाला की याच्यामध्ये लसूण बारीक चेचून टाकलेला आहे। आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपण आलं लसूण पेस्ट वापरलेलीच नाही कोणत्याच पदार्थामध्ये, प्रत्येक वेळी आपण लसूण आहे तो खलबत्त्यामध्ये चेचूनच वापरलेला आहे, त्यामुळे फोडणीचा सुंदर वास येतो।
आणि याच्यामध्ये आता लाल तिखट घालून घेतलेला आहे 2 मोठे चमचे। लाल तिखट तेलामध्ये भाजल्यामुळे सुंदर रंग येतो कोणत्याही पदार्थाला, म्हणून प्रत्येक वेळी कोणताही पदार्थ बनवत असताना लाल तिखट तेलामध्ये भाजून घ्यायचं। आता इथं तुम्ही पाहतच आहात मस्त असा डाळ तडका बनून तयार झालेला आहे। याच्यामध्ये आपल्याला जास्त काही एफर्ट्स कष्ट करायची गरजच लागत नाही। इथे तुम्ही पाहतच आहात जास्त तेलकटही नाही आणि अगदी सॉफ्टही दिसत नाही, परफेक्ट असं डाळ तडका बनवून तयार झालेला आहे। याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही रस्साभाजी आपली बनवून तयार झालेली आहे दुधी भोपळा डाळ तडका। आता आपली ह्याच्या व्हिडिओमधील पुढची रेसिपी आहे, आपण इथं अख्खा मसूर बनवणार आहे। अख्खा मसूर कुणाला माहित नाही असं कोणच नसणार, प्रत्येकाला हा अख्खा मसूर असं स्पेशलिस्ट असतात अख्खा मसूरचे काही जण, त्यांना खूप आवडतो, खायलाही आवडतो, बनवायलाही आवडतो। आता आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी झटपट तयार होणारा अख्खा मसूरची रेसिपी सांगितलेली आहे आणि इथं तुम्ही पाहतच आहात सुंदर असा कलर आलेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे, अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचं अख्खा मसूर बनवून तयार झालेला आहे आणि कटही आलेला आहे आणि रंग तर तुम्ही पाहतच आहात अगदी झणझणीत असं दिसत आहे आणि वरती कट आलेला आहे त्यामुळे तर खूप सुंदर दिसत आहे आणि टेस्टला हा अप्रतिमच झालेला आहे अशा पद्धतीचा अख्खा मसूर। आता लागणारं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे, एक मोठी वाटी अख्खा मसूर स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने। याच्यामध्ये कडधान्यांना पावडरी वगैरे लावलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा तर कोणतेही कडधान्य वापरत असताना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आणि सोबतच आपण मसाल्यांमध्ये हिंग घेतलेला आहे, गरम मसाला थोडासा आणि लाल तिखट घेतलेला आहे, बारीक चिरून एकदम कोथिंबीर घेतलेली आहे। मसाल्यांमध्ये आपण आता लसूण आणि जे सुकं खोबरं असतं आणि आलं याचीच फक्त पेस्ट बनवणार आहे, इतर काहीही कोणताही मसाला नाही वापरणार। 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। आता टोमॅटो आणखीन तुम्ही म्हणजे एका बदली 2ही वापरू शकता, छान टेस्ट लागते अख्खा मसूरमध्ये टोमॅटोची। आता पहिल्यांदा तर इथं वाटण बनवून घेणार आहे आपण, खोबरं, लसूण आणि अद्रक जे आलं आहे त्याचं आणि कोथिंबीरीचं वाटण बनवून घेतलेलं आहे। अजिबात पाणी वापरायचं नाही याच्यामध्ये, बिना पाणी वापरता आपण अशा पद्धतीचं एकदम असं ड्राय वाटण बनवून घेतलेलं आहे। कुकरमध्ये आपण डायरेक्ट बनवून घेणार आहे, ह्या सगळ्या रेसिपी कुकरमधल्याच आहेत, झटपट तयार होणार आहे। गडबडीच्या वेळेत तुम्ही अशा पद्धतीनं नक्की बनवू शकता। आता अख्खा मसूर म्हणलं की असं झणझणीत चमचमीत दिसण्यासाठी थोडं तेल जास्त वापरावं लागतं, म्हणून इथं मी मोठे 4-5 चमचे तेल वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा भाजून घ्यायचा लालसर रंग होईपर्यंत। कांदा भाजून झाला की नंतर याच्यामध्ये टोमॅटो ही आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो कांदा भाजणं खूप महत्त्वाचं असतं कोणत्याही पदार्थामध्ये, त्याचा एक फ्लेवर येतो पदार्थाला तेलामधला आणि सोबतच की कच्चा राहिलं की त्याचा वासही येतो, त्यामुळे अगदी परफेक्ट असं भाजून घ्यायलाच लागतं। टोमॅटो पटकन भाजून व्हावा याच्यासाठी मीठ टाकून घेतलेलं आहे, जेवढं आपल्या पदार्थाला गरजेचं आहे तेवढं मीठ इथं मी आता तेलामध्येच टाकून घेतलेलं आहे टोमॅटो भाजताना। आणि जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे तेही आता तेलामध्येच परतून घ्यायचं आहे। जे आपण वाटण वगैरे वापरतो ते सर्व पदार्थ असतात ते आपल्याला तेलामध्येच भाजून घ्यायचे, म्हणजे छान लागतं, कोणताही पदार्थ टेस्टी बनतो। आता जे मसाले वापरलेले आहेत आपण तेही तेलामध्ये भाजून घ्यायचे, त्यामुळे छान रंग येतो अशा पद्धतीनं। मसाला तर इतका सुंदर दिसत आहे, अगदी मस्त वासही सुटलेला आहे। मसाले सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये अख्खा मसूर जो आपण धुवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडं तेलाबरोबर मसाल्याबरोबर अशा पद्धतीनं परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं, जेवढी क्वांटिटी तुम्हाला ज्या पद्धतीनं हवा आहे, म्हणजे जास्त रस्सा हवा असेल तर थोडं जास्त पाणी वापरलं तरी चालेल। मी इथं रस्सा भाजी बनवत आहे त्यामुळे अगदी प्रमाणात पाणी वापरलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे, मसूरही थोडा कमी घेतलेला आहे, 1 वाटीसाठी मी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे परफेक्ट रस्सा भाजी बनवण्यासाठी। अशा पद्धतीनं मी इथं 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं मसुरा पटकन शिजला जातो, तरी पण आपल्याला इथं मसुरा वाळलेला आहे म्हणजे भिजवून घेतलेला नाही, त्यामुळे आपण इथं कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेणार आहे। 5 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट असा मसुरा शिजला जातो आणि आता झाकण खोलून बघणार आहे आपण अशा पद्धतीनं, अगदी वर तर्री अशी झालेली आहे तयार, म्हणजे मस्त असं झणझणीत आपला अख्खा मसूर बनवून तयार झालेला आहे, कट आलेला आहे आपलं इथं। आता कोणताही पदार्थ बनवत असताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा, त्यामुळे टेस्टही वाढते आणि तो पदार्थ चवीला बनतो। आणि ही मेथड म्हणजे ही पद्धतच आहे
कोणताही पदार्थ बनवत असताना त्याच्यामध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वापर केला जातो। आता इथं तुम्ही पाहतच आहात मसूर आपला परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे। जास्त घट्टही नाही, जास्त पातळ नाही, अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी बनवून तयार झालेली आहे। शक्यतो भाताबरोबर खाण्यासाठी आपल्याला आमटीची गरज लागते आणि चपाती बरोबर आपल्याला काय भाजीही चालते किंवा आमटीही चालते, परंतु अशा पद्धतीचं जर तुम्ही रसाभाजी बनवला तर दोन्हीचं काम एकच करणार आहे आणि आपला टाइम वाचणार आहे, कष्ट वाचणार आहे आणि गॅसही वाचणार आहे। शक्यतो खर्च कमी होईल तितकं आपल्याला बरं असतं, म्हणून तुम्ही अशा पद्धतीच्या रसाभाजी ट्राय करू शकता। भाज्या ज्यावेळेस उपलब्ध होत नाहीत किंवा महाग झाल्या की अशा पद्धतीचं रसाभाजी कडधान्यांच्या तुम्ही बनवू शकता। आता आपली पुढची रेसिपी आहे, अगदीच हेल्दी आहे, म्हणजे मोड आलेल्या मटकीची आमटी कुणाला आवडत नाही असं क्वचितच एखादा माणूस असेल की ज्याला आवडत नाही। शक्यतो सगळ्यांनाच मोड आलेल्या मटकीची आमटी, उसळ, भाजी सर्व काही जे पदार्थ बनवले जातात ते आवडतातच। आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आता मोड आलेल्या मटकीपासून आमटी अशा पद्धतीने बनवणार आहे। जास्त तेलकट नाही, अगदी हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण इथं। आता तेलकट किंवा असं तरीदार खाणं हे आपल्या जिभेचेच चोचले असतात, नाहीतर आपल्या शरीराला त्याची काही गरजच नसते। अगदी आपल्या या व्हिडिओमध्ये आपण शक्य तेवढं कमी प्रमाणात तेलाचा वापर करून आणि हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व पदार्थ। अशा पद्धतीने अगदी फ्रेश असे मोड आलेले आहेत मटकीला। हे आता घरामध्येच मोड आलेली मटकी बनवलेली आहे, म्हणजे काय वेगळं नाही केलेलं, फक्त घरामध्येच मोड आणलेले आहे। विकतही भरपूर प्रमाणात बाजारात मिळतात मोड आलेल्या मटकी, परंतु इथं घरातच बनवलेले आहेत। एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो ही अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, लाल तिखट, मीठ चवीनुसार वापरणार आहे आपण इथं आणि शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट वापरणार आहे। सोबतच अगदी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथं मी आपल्या घरामध्ये जे ज्वारीचं पीठ वापरतो भाकरीसाठी ते घालणार आहे, त्यामुळे खूप छान टेस्ट लागते मोड आलेल्या मटकीच्या आमटीला। कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये पहिल्यांदा तर कांदा भाजून घ्यायचा। आता कांदा भाजण्यासाठी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे पटकन कांदा भाजला जावा आणि सोबतच आता इथं बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हे मी इथं भाजून घेत आहे। कांदा टोमॅटो भाजून झाला की याच्यामध्ये आपण आता थोडंसं हळद टाकून घेतलेली आहे आणि जी मोड आलेली मटकी आहे ती आपल्याला कांदा टोमॅटो बरोबर तेलातच अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे। आता ही घरामध्येच बनवलेली आहे मोड आलेली मटकी, त्यामुळे आपण इथं धुवून घेतलेली नाही। तुम्ही जर बाजारातून आणली असाल तर ती पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यावी लागते आणि सोबतच आपण आता मटकी भाजत असताना याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतलं, शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूटही घालून घेतलेलं आहे आणि जे ज्वारीचं पीठ आपण 1 चमचा वापरणार आहे तेही तेलामध्येच आपल्याला मटकी बरोबर भाजून घ्यायचं आहे। सर्व भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आता गरम पाणी ओतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात मटकी आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला जशी भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात पाणी ओतून घ्यायचं आहे। कुकरमध्येच आपण डायरेक्ट फोडणी दिलेली आहे या भाजीला, त्यामुळे पटकन शिजली जाते। याच्यामध्ये आपल्याला काही डबल फोडणी वगैरे द्यायची गरज लागत नाही किंवा एकदा शिजवून घ्या परत फोडणी द्या असंही काही करायची गरज लागत नाही। तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये अशा पद्धतीने फोडणी देऊन भाजी बनवू शकता। कोथिंबीर टाकून झाकण ठेवून दिलेलं आहे आणि इथं मोड आलेली मटकी पटकन शिजते, त्यामुळे इथे मी 3च शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपली इथं मोड आलेल्या मटकीची आमटी बनवून तयार झालेली आहे। अगदी भातासोबत तर खूप छान टेस्ट लागते, चपाती बरोबरही खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीच्या आमटीची। आता इथं आपण चेक करून घेऊयात की मटकी शिजलेली आहे की नाही। अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे। शक्यतो या सर्व माझ्या रेसिपीज आहेत त्या सगळ्या रेसिपीज कुकरमध्ये बनवलेल्या आहेत। असा एक कुकर सगळ्यांच्या घरी असायलाच पाहिजे। ज्यावेळेस आपल्याला वेळेची कमतरता असते त्यावेळेस हा कुकर खूप गरजेचा असतो। पटकन याच्यामध्ये भाज्या बनवल्या जातात, बनवतातही आणि बनतातही आणि टेस्टीही बनतात। स्टीलचा कुकर मी इथं वापरत आहे, शक्यतो ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये बनवतच नाही, शक्यतो स्टीलचे भांडेच वापरत आहे मी रेसिपीमध्ये आणि घरामध्येही रेग्युलर जेवणामध्ये स्टीलच्या भांड्यांचाच वापर करते। या व्हिडिओतील पुढची रेसिपी राजमाची आहे, म्हणजे शक्यतो राजमा बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो, राजमा शिजायला खूप वेळ लागतो। 2 प्रकारचे असतात, हा आहे तो लाल रंगाचा आहे, दुसरा आहे तो सॉफ्ट कलरमध्येही भेटतो, तो पटकन शिजला जातो। हा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो पण हा आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे उपयुक्त आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा राजमा तुम्ही बनवू शकता। पहिल्यांदा 1 वाटी राजमा मी गरम पाण्यामध्ये सकाळी
भिजायला ठेवलेला आहे आणि तो संध्याकाळपर्यंत अशा पद्धतीनं परफेक्ट असा भिजलेला आहे आणि मोठा असा झालेला आहे भिजून। आणि आता ह्याच्यामध्ये आपण लागणारं साहित्य घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते एवढं साहित्य वापरू शकता। 2 कांदे घेतलेले आहेत मी, 3 टोमॅटो। आता खडे मसाले थोडे आपण इथं घेतलेले आहेत, जिरं, चक्री फूल, दालचिनी, लवंग आणि आता इथं तमालपत्रही घेतलेलं आहे। कोथिंबीरीचे देठ आहेत ते घेतलेले आहेत छान फ्लेवरसाठी आणि आलं लसूण घेतलेलं आहे। मसाल्यांमध्ये धने पावडर आणि इथं गरम मसाला मी घेतलेला आहे। लाल तिखट आणि मीठ आपण चवीनुसार घ्यायचं आहे आणि हिंग आणि हळदही घ्यायची आहे। त्यामुळे हिंगामुळे कोणताही कडधान्याचा प्रकार असतो तो चवीलाच लागतो। पहिल्यांदा तर कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, भरपूर सारं तेल टाकून घ्यायचं। कडधान्यांच्या प्रकारामध्ये एकच प्रॉब्लेम असतो की थोडा तेलाचा जास्त वापर करावा लागतो, त्यामुळे त्या भाज्या दिसायला छान दिसतात। आता तेल गरम झाल्यानंतर जे खडे मसाले घेतलेले आहेत ते तेलामध्ये पहिल्यांदा भाजून घेतलेले आहेत। खडे मसाले भाजून झाले की नंतर याच्यामध्ये आपण चेचून घेतलेला लसूण भाजून घ्यायचा, बारीक चेचून घेतलेला आहे मी। आणि जो कांदा आहे आपल्याला तो अशा पद्धतीने उभा चिरून घ्यायचा आहे, तुम्ही बारीकही चिरून घेऊ शकता, परंतु आपण इथं पहिल्यांदा तर इथं ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो भाजून घेणार आहे, म्हणून इथं मोठा जरी कांदा चिरला तरी काही प्रॉब्लेम होत नाही, बारीक चिरला तर तो पटकन भाजला जातो। आता मोठा चिरून घेतलेला आहे, थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, सोबतच टोमॅटोही मोठा असा चिरून घेतलेला आहे। इथं आपण शिट्टी कुकरची करून घेणार आहे या साहित्याची, त्यामुळे इथं मोठं असं चिरून घेतलेलं आहे, जास्त बारीक काही चिरत बसलेले नाही मी। इथं असं मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे सर्व साहित्य आणि कुकरमध्ये आपण इथं एक शिट्टी करून घ्यायची आहे, म्हणजे टोमॅटोही शिजला जातो, कांदाही शिजला जातो। आणि यासोबतच आता मी इथं याच्यामध्ये जे आपण हिंग, मीठ आणि हळद घेतलेली, लाल तिखट घेतलेलं आहे ते याच्यामध्येच मी टाकून घेतलं, म्हणजे छान असं कट येईल आपल्या जे राजमा बनवणार आहे त्याला। त्यामुळे इथं मी तेलामध्येच भाजून घेतलेलं आहे। अगदी 1 वाटी पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे, 1 वाटीपेक्षा जास्त पाणी घालायची गरजच लागत नाही, 1च वाटी पाणी याच्यामध्ये घालून घेतले जे कांदा टोमॅटो भाजून घेतले आहेत त्याच्यामध्ये। आणि इथं कुकरची झाकण लावून आपल्याला कुकरची फक्त 1च शिट्टी करून घ्यायची आहे, जेणेकरून टोमॅटो शिजला जावा, कांदाही शिजला जावा, याची आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। अगदी आपण मिक्सरमध्ये अजिबात ग्रेव्ही बनवणार नाही, इथंच आपण कुकरमध्येच ग्रेव्ही बनवून घेणार आहे। आता मॅशर नसेल तर तुम्ही कोणत्याही कढईने किंवा चमच्याने जे आपण साहित्य शिजवून घेतलेलं आहे ग्रेव्हीसाठी, जर टोमॅटो कांदा वगैरे ते मॅश करून घेऊ शकता। शिजलेलं आहे परफेक्ट असं, त्यामुळे ते पटकन मॅश होतं। पटकन होण्यासाठी मी इथं मॅशरचा वापर करत आहे, किंवा तुमच्याकडे रवी वगैरे असेल तर तुम्ही त्यानेही मॅश करू शकता। आता ही मॅश करून झालेली आहे ग्रेव्ही आपली, तुम्ही पाहतच आहात, अगदी अशी मस्त दिसत आहे आणि थोडी शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही याच्यामध्ये आपल्याला। आणि आता याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत, धने पावडर आणि गरम मसाला, तो टाकून घ्यायचा आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं। आता राजमा आपण धुवूनच टाकलेला भिजायला, त्यामुळे परत त्याच्यातले पाणी काढून टाकायची गरज लागत नाही, त्याच्यातील मग सर्व जे आपल्या गरजेचं असतं ते पाण्याबरोबर निघून जातं, म्हणून इथं मी पाणी टाकून नाही दिलेलं, तेच पाणी मी इथं परत वापरलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं आमचूर पावडर वापरलेली आहे, तुमच्याकडे असेल अवेलेबल तर वापरा, नाहीतर स्किप केली तरी चालेल। राजमा टाकून नंतर आपल्याला इथं कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता हा राजमा आहे तो शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून मी इथं कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आता राजमा शिजलेला आहे, अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे, म्हणजे जास्तही ओव्हरकुक झालेला नाही, परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि असं मस्त चमचमीत झणझणीत राजमा बनून तयार झालेला आहे। याच्यामध्ये कोणताही मिक्सरचा वगैरे वापर झालेला नाही, अगदी कुकरमध्ये झटपट असा तयार झालेला आहे। आता शेवटचं म्हणजे आपली रेसिपी आहे की वरण हे कोणाला आवडत नाही असं कोण नाहीच, गरम गरम वरण आणि भात सगळ्यांनाच खायला आवडतो, परंतु वरण बनवत असताना एका डाळीपासून बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही मिक्स डाळींपासून वरण बनवू शकता। इथं मी डाळींमध्ये अर्धी वाटी सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत, तुरीची डाळ अर्धी वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी आणि आपली जी मसूरची डाळ आहे तीही अर्धी वाटी घेतलेली आहे। तुम्ही कुकरमध्ये डायरेक्ट फोडणीला देऊन ही वरण बनवू शकता, तेही खूप छान टेस्टला लागते, परंतु इथं मी आता पातेल्यामध्ये पहिल्यांदा शिजवून घेत आहे। सर्व डाळी मी पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत, गरम पाण्यामध्ये टाकायच्या, शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा, त्यामुळे म्हणजे टेस्ट मेंटेन राहते कोणत्याही पदार्थाची। आणि आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, सोबतच हिंग आणि
मीठही टाकलेलं आहे, त्यामुळे हिंगामुळे कोणत्याही कडधान्यांना छान टेस्ट लागते पदार्थाला, त्यामुळे मी हिंगाचा वापर केलेला आहे। अगदी आता इथं डाळ शिजून झालेली आहे आणि तुम्ही पाहतच आहात अगदी परफेक्ट शिजलेली आहे, जरा सुद्धा असं म्हणजे डाळीचे हे राहिलेलं नाही, अगदी परफेक्ट शिजून झालेली आहे। आता आपण फोडणी देऊन घेणार आहे वरणाला। आता वरण तुम्ही कशा पद्धतीनं बनवता, एखादे फोडणी करून डायरेक्ट डाळीमध्ये ओततात किंवा अशा पद्धतीनं पातेल्यामध्ये तेल गरम करून जिरं मोहरी टाकून फोडणीमध्ये डायरेक्ट डाळ जी शिजवून घेतलेली आहे तेही ओततात। कोणत्याही प्रकारची फोडणी दिली तरी वरण छान टेस्टला बनतंच। आणि वरणामध्ये महत्त्वाचं काम हे टोमॅटोचं असतं, टोमॅटोमुळेच वरणाला खूप छान टेस्ट लागते। जास्त शक्यतो एका टोमॅटोऐवजी 2 टोमॅटो वापरली तर खूप छान टेस्ट लागते। तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी फोडणी झाली की नंतर लसूण बारीक चेचून घेतलेला आहे ते फोडणीमध्ये टाकून घेतला, सोबतच हळदही टाकून घेतली आणि अशा पद्धतीनं आता शिजवून घेतलेली डाळी ओतून घेतलेली आहे। परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी तुम्ही पातळ जर झालं असेल तर तुम्ही गॅसच्या लो फ्लेमवरती शिजवून असं मस्त घट्ट दाटसर बनवून घेऊ शकता आणि अशा पद्धतीचं परफेक्ट असं वरण बनून तयार झालेलं आहे। या कडधान्यांच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। आणि कोणती रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी, रोजच्या जेवणातील रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अगदी आपल्या रोज जेवणामध्ये ज्या रेसिपीज असतात त्या कधी कधी आपल्याला जेवण बनवताना आठवतही नाही आज काय बनवायला हवं, तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल। आणि अगदी सिंपल रेसिपी मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमधने शेअर केलेली आहे। जास्त काही तामझाम नाही, अगदी सिंपलमधील परफेक्ट अशा रेसिपीज आहेत आणि रोज जेवणामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्याच रेसिपी हव्या असतात। जास्त काही मसालेदार आपण रोज खाऊ शकत नाही।